शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यावरून काल सकाळी संजय राऊतांनी थैथयाट केला। पण काल रात्री त्यांच्याच पक्षाच्या 3 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे उपस्थित होते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यातही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली। पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं आणि त्यानंतर काल संजय राऊत यांनी चांगलाच थैथयाट केला। त्यांनी नाराजी व्यक्त केली। संदीप राजवळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संदीप, काय सांगाल? आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। काल रात्री आपल्याला माहिती आहे वृषाली, खरं तर खासदारांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। संजय जाधव तर माध्यमांवर अगदी म्हणजे त्यांनी राग व्यक्त केला, रोष देखील व्यक्त केला की जाऊ शकत नाही का, एखाद्या कार्यक्रमाला जर जायचं झालं तर त्यात गैर काय असं त्यांनी म्हटलं। तर दुसरीकडे भाऊसाहेब वागचौरे यांनी मात्र बोलायला पूर्णपणे नकार दिला आणि नागेश पाटील आष्टीकरांनी पण असं सांगितलं की जाऊ शकतो, आम्ही संबंधित आहेत खासदार। त्याचबरोबर प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयाचं देखील उद्घाटन झालेलं होतं, त्या निमित्तानं त्यांनी बोलवलेलं म्हणून आम्ही गेलो होतो। हे झालं या 3 खासदारांचं। दुसरीकडे संजय दिना पाटील हे महाराष्ट्र सदनातल्या एकनाथ शिंदेंना जो पुरस्कार दिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। शरद पवारांनी ज्यावेळेला पुरस्कार दिला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल ज्यावेळेला ही पत्रकार परिषद झाली संजय राऊत यांची, खरं तर त्यांनी जोरदार अशी टीका केली शरद पवारांच्यावर आणि ती टीका झाल्यानंतर अवघ्या काही तासात काल रात्री हे सगळे खासदार स्नेहभोजनाला गेले होते। त्यामुळं नक्कीच याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। पण दिल्लीमध्ये एक आहे की निमंत्रण असलं तर सगळे खासदार एकमेकांच्या घरी जात असतात, पक्ष किंवा गट तट बाजूला ठेवून। मात्र ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना हे सगळं झाल्यामुळं याला मोठं महत्त्व आलेलं आहे। खरं तर ज्यावेळेला कॉमन पत्रकार परिषद घेतलेली होती शक्ती प्रदर्शन करत, त्यावेळेला देखील संजय दिना पाटील तिथं उपस्थित नव्हते आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या नावाची ही चर्चा झाली। मात्र आदित्य ठाकरे दिल्लीत आल्यानंतर आज सकाळपासून त्यांना काही खासदार भेटत आहेत। सध्याही त्यांच्यासोबत अनेक खासदार आहेत, अरविंद सावंत असतील, प्रियांका चतुर्वेदी असतील, संजय जाधव हे त्यांना भेटून पुन्हा मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत, कारण अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आणि नागेश पाटील आष्टीकर देखील भेटून रवाना झाले आहेत। भाऊसाहेब वागचौरे मात्र अद्याप आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी राऊत यांच्या निवासस्थानी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आदित्य ठाकरे यांनी परवानगी घ्यावी अशी सूचना ज्या आहेत त्या सगळ्या आमदारांनी त्याच्यामुळे खासदारांनी नाराजीही वर्तवल्याचं कळतंय। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं 11 फेब्रुवारीला कौतुक केलं। यावरून संजय राऊतांनी 12 फेब्रुवारीच्या सकाळी माध्यमांसमोर थैथयाट केला। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करायला नको होता अशी भूमिका राऊतांनी मांडली। पण 12 फेब्रुवारीच्या संध्याकाळीच ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या निवासानी पोहोचले। प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी उपस्थिती लावली। विशेष म्हणजे 11 तारखेच्या ज्या कार्यक्रमावरून संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली त्याच कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलही उपस्थित होते। 11 तारखेलाच श्रीकांत शिंदेंच्या घरी आयोजित स्नेहभोजनालाही संजय दिना पाटील उपस्थित होते। त्याआधी 9 तारखेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी दिल्लीतल्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित केलं होतं। त्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या शिवसेनेचे 2 खासदार नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे उपस्थित होते। शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी खासदारांना केल्याची सूत्रांची माहिती। पण मंत्र्यांनी बोलवल्यावर जायला हवं अशी काहीशी नाराजीची भूमिका खासदारांनी आदित्य ठाकरेंसमोर मांडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरचा दावा केला जातोय। दिल्लीत या घडामोडींमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये अधिक भर पडली आहे। सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे, त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर
जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे, पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत. सर, त्या भेटीवरून टीका झाली. त्याच भेटीमध्ये ठाकरे गटाचे खासदार होते दिना पाटील, त्या सुद्धा बैठकीला होते, मात्र त्यांच्यावर टीका झाली. काल जो अंत कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा टीका झाला. नाही, मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे. परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे. आता भारतीय जनता पार्टीचे ज्या अर्थी 133, 135 आणि अपक्ष म्हणून 140-42 निवडून आले, त्या अर्थी शिंदे गटाचं महत्त्व कमी झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे. आता यांचं महत्त्वच राहिलं. मग महत्त्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खासदार येणार, आमदार येणार, या घोषणा पहिल्या दिवशीपासून ते घोषणा करतात. आता 4 महिने झाले, काय झालं? पहिल्या दिवशीपासून निवडून आले त्या दिवशीपासून म्हणतात शिवसेनेचे 20 पैकी 10 येणार. कुठे आले? लोक निवडून आलेले आहेत. आता असं कोणी इकडे केलं तर लोक तोंड काळा नाही करणार का?